प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष ज्ञानेश्वर मोर्डे, हॉटेल संतोष आणि मोर्डे लोट या नावाने आमचा गाडा पळतो. बैलांची नावं सांगा. याचं नाव पिंट्या. हा 2 वर्षापूर्वी घेतला होता, कांड्यावर पळत होता. पारनेर वरूनच आमचे एक शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडून घेतला होता. आणि आता गेल्या वर्षी आम्ही चरवलेला जुकाटात टाकला, तेव्हापासून हा 1 नंबर मध्ये पहिल्याच गाठ काढतो. त्याची खरेदी झालेली किती दिवस झाले? खरेदी होऊन त्याची 3 वर्ष झाली. हा शिरपा आम्ही बानागावटे म्हणून आमचे मित्र आहेत पारनेरचे, त्यांच्याकडून घेतला होता. याला घेऊन 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून हा कांड्यावर जुकाटात 4 खांदी 1 नंबरला पळतो. बरं, याची जात कोणती येते? हा एकदम प्युअर खिल्लारी जातीचा बैल. चला चित्ता. चल हा चित्ता. हा पण पारनेर तालुक्यातूनच घेतलेला आहे. म्हणजे तिन्ही बैल आमच्या जवळजवळ पारनेर तालुक्यातलीच आहेत. हा पूर्णपणे गावठी आहे आणि हा कांड्यावर पडतो. आमचे मित्र आहेत शरद भाऊ जागदाळे, त्यांनी आम्हाला सुचवलं का हा गोरा चांगला आहे, त्या पद्धतीने आम्ही. याची खरेदीचं काय कसं केलं होतं? याची खरेदी आम्ही एकदम स्वस्तात, म्हणजे शेतकऱ्याकडूनच भेटला होता आम्हाला बैल. हा घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट त्याला कांड्यावर झोपला आणि तो आज 1 नंबर मध्येच पळतो कांड्यावर. बरं, आपल्या घोडीबद्दल थोडीशी माहिती द्या बरं. ही घोडी आम्ही आता 2 महिन्यापूर्वी घेतली, 1.5 लाखाला. गुजरात वरून आमचे मित्र आहेत संभाजी शेवाळे म्हणून, त्यांनी आणली होती. ती घोडी आम्ही घेतली. आत्ताशी तिला सराव चालू आहे. घाटात आम्ही मोकळी सोडतो, पण अजून तिच्यावर सवारी नाही केली. तिच्याबद्दल माहिती द्या बरोबर. ही सफेद टिक्की आहे, देवमन आहे, बालभौरी क्लिअर आहे आणि कोणतीच खोडखाड घोडीला नाही. आता मला सांगा, हा नाद आपल्याला कधीपासून लागला? हा नाद आमचे वडील असल्यापासून, म्हणजे 1990 सालापासून आमचे वडील कैलासवासी ज्ञानेश्वर मल्हारी मोर्डे आणि चुलते बाळासाहेब मल्हारी मोर्डे हे गाडा पळवित होते. त्याच्यानंतर मी मुंबईला होतो. मुंबईवरून मी 95 साली आलो, तेव्हापासून हा नाद अविरतपणे चालूच आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सानिध्यात म्हणजे जी जुनी बैल होऊन गेली, तर त्यांच्याबद्दल असा एखादा आवडता बैल सांगा. त्यावेळेस आमच्या घरी असाच एक गावठी बैल होता, रत्न्या म्हणून. तो पळायला खूप, म्हणजे पळाला का तो पहिल्यातच भारी बसवायचा. बरं, आता मला सांगा की घाटात जाण्या अगोदर तुमचं नियोजन कसं असतं? घाटात जाण्याच्या अगोदर 2 दिवस आधी आम्ही ग्रुपला मेसेज वगैरे टाकतो, मुलांना सगळ्यांना फोन वगैरे करून सांगतो का बा आज 2 दिवसांनी आपल्याला ह्या घाटात जायचंय, सकाळी किती वाजता काय, याचं सगळं नियोजन. त्याच्यानंतर गाडीवाला असेल, मग ही घरातली मुलं वगैरे सगळी बारकाली ती बैल भरून आपल्या घाटात येऊन सज्ज राहते. बरं, आता घाटात गेल्यावरती नियोजन कसं असतं? घाटात गेल्यानंतर बरीच आमचे सगळे गाडा मालक मित्र वगैरे सगळे एकत्र येतो आम्ही. मग नियोजन करतो, कोणी कोणता बैल धरायचा, कसं झोपायचं, काय करायचं हे तिथं घाटात गेल्यानंतर तसं ठरलेलं. जसं प्रत्येक जण येतो ना आपापला बैल धरतोच. आता जी घाटामध्ये जी गर्दी होती खाली तळामध्ये, तर तुम्ही त्या कमिटीला काय संदेश देशाल? आता याच्यात तसं बघायला गेलं तर कमिटीची काही चूक नाही, कारण आता ते एक प्रकारचं दाखवणं झालंय घाटात का आमच्या गाड्यामागं भरपूर गर्दी असते, असं असतं तसं असतं. पण त्याच्यामुळं बैल झोपणाऱ्यांना आणि बैलांनाही त्रास होतोय, हे गाडा मालकांनी ओळखायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, आता जी घाटामध्ये भरमसाठ टोकन फी आकारली जाते, तर त्याच्याबद्दल कमिटीला काय संदेश देशाल? भरमसाठ फी जी आकारली जाते, पण त्याच्यातून जे 500 कट होत आहेत त्याचा विनिमय गाडा मालकांनाही झाला पाहिजे आणि तुम्हालाही झाला पाहिजे, हे माझं म्हणणं होतं पहिल्यापासून. कारण ते 500 रुपये कागदपत्र याच्या नावाखाली वगैरे कापतात,
परंतु जिथं टोकन फी जास्त असते तिथं गाडा मालकांनी विचार करायला पाहिजे जायचं किंवा नाही जायचं. आता अजून एक विचारतो, जो समजा आता तुमची बारी झाली आणि सगळी मुलं खाली असतात, तर वरती आळ्यामध्ये बैल पकडायला तुमची लोक नसतात, त्यावेळेस जो बांडा ग्रुप आहे तर कमिटीला तुम्ही सांगू शकता का की बाबा जेणेकरून असे ग्रुप अजून तयार झाले पाहिजेत? हो बरोबर आहे. हे असे ग्रुप तर मी म्हणतो तयार झाले पाहिजेत, त्याच्यापासून त्यांना एक इन्कम सोर्स चालू होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे यात्रा कमिटीवाल्यांना स्वतःहून त्यांना सांगायला पाहिजे का तुम्ही आमच्या यात्रेत या, आणि त्यांना एक प्रकारचं पॅकेज दिलं पाहिजे बरोबर. त्यांनी.